तर नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण जेईई ॲडव्हान्स जो फिजिक्सचा सिलेबस आहे आणि त्याच्यावरचे PYQs ते आपण स्टडी करणार आहोत. तर आपल्याला या वरच्या कोपऱ्यात आपल्याला असं दिसून येतं 2025ला 4 क्वेश्चन आणि 2024ला आपल्याला 4 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला 4 क्वेश्चन विचारलेले गेलेले दिसतात. आता जर पहिला पॉईंट बघायचा झाला तर इलेक्ट्रिक चार्जेस आणि कुलम्ब्स लॉ याच्यावर टोटल 8 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि हे आपण 1 बाय 1 घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 5 पॉईंट आहेत. आज आपण पहिला जो पॉईंट आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, इलेक्ट्रिक चार्जेस अँड कुलम्ब्स लॉ. तर याच्यावरचा पहिला क्वेश्चन इथं जेईई ॲडव्हान्स 2020ला विचारलेला आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, two large circular discs separated by a distance of 0.01 meter are connected to a battery via a switch as shown in the figure. आता हा जर क्वेश्चन वाचला तर याच्यामध्ये आपल्याला ऑइल ड्रॉपची जी डेन्सिटी आहे ती किती दिलेली आहे, ती 900 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर आणि जे डिस्टन्स आहे कशामधलं, दोघांमधलं 0.01 मीटर दिलेलं आहे. थ्रू अ टाईन होल ॲट द सेंटर ऑफ टॉप डिस्क once small oil drops achieve terminal velocity the switch is closed to apply voltage. म्हणजे याच्या अक्रॉस जे व्होल्टेज असणार आहे ते 200 व्होल्ट अप्लाय केलेलं आहे आणि याची रेडियस आपल्याला त्या ड्रॉपची इथं दिलेली आहे. म्हणजेच हा मिल्कन ऑइल ड्रॉपचा एक्सपेरिमेंट आहे. तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ऑइल ड्रॉप, म्हणजे ह्या ऑइल ड्रॉपमध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इक्विलिब्रियमला कधी राहणार आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो कुणी बॅलन्स केल्यानंतर, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं बॅलन्स केल्यानंतर. जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F बरोबर काय असतं, Q इंटू E, आणि जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो आपल्याला माहीत आहे mg. आणि आपल्याला इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे Q बरोबर NE, E हा चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आला, कॅपिटल हे E हे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आली, आणि m बरोबर आपल्याला माहीत आहे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असतो. हा व्हॉल्यूम आपल्याला 4/3 पाय r क्यूब इंटू g. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचा आहे. तर व्हॅल्यू पुट अप करू. E ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻19. E ची इलेक्ट्रिक फील्ड आहे ती E बरोबर V/d असते आणि व्होल्टेज आहे तुमचं 200 आणि D आला आपला 0.01. रो डेन्सिटी जी दिलेली आहे ती आपल्याला किती आहे, 900 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर दिलेले आहे. 4/3 पाय r. आता रेडियस जी दिलेली आहे ती 8 इंटू 10⁻⁻7 आणि याचा क्यूब आलेला आहे आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला 10 घेतलेली आहे आपण इथं. मग हे जर आपल्याला इथं नंबर ऑफ कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला इकडचं 2 0 आणि इकडच्या 2 0 कॅन्सल केल्या. त्यानंतर सिंपल बेसिक कॅल्क्युलेशन करूया आपण. ते 0.01 तिकडं डिवाइडमध्ये झाल्यानंतर मल्टिप्लाय होईल. n इज इक्वल टू हे 3 त्रिकोण 9 आणि हे 4 त्रिकोण 12 गुणुले पाय गुणुले 8 आणि इथं 10⁻⁻21 इंटू काय आला तुमचा 10 आणि हा 0.01 इकडे आल्यानंतर किती होईल, 10⁻⁻². आता हे मल्टिप्लाय 1.6 इंटू 10⁻⁻19 आहे ते तिकडं आल्यावर होईल डिवाइड. केल्यानंतर आपल्याला जे ॲन्सर मिळतं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सचं ते अराउंड 6 मिळतं. ह्याचा ॲन्सर आपल्याला 6 आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. तर हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो काय दिलेला आहे, टू आयडेंटिकल नॉन कंडक्टिंग सॉलिड स्पेअर्स ऑफ सेम मास अँड चार्ज आर सस्पेंडेड इन एअर फ्रॉम अ कॉमन पॉईंट बाय अ 2 नॉन कंडक्टिंग मासलेस स्ट्रिंग ऑफ सेम लेंथ. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येतं आहे एक मासलेस स्ट्रिंग घेतलेले आहेत 2 आणि ह्याला सेम आयडेंटिकल काय जोडलेलं आहे, चार्ज जोडल्यामुळं ते दोघं एकमेकाला काय करतील, रिपेल करतील आणि याच्यामधला अँगल आपल्याला माहीत आहे हा अँगल काय असेल, थीटा आहे.
ओके, तर हा कशामध्ये आहे तर आपल्याला एअरमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुढं इक्विलिब्रियमला आहेत आणि ह्याच्यामध्ये जो अँगल केला आहे तो आपल्याला अल्फा दिलेला आहे. काही द्या आपल्याला फरक पडत नाही. आता जेव्हा इथं जो चार्ज लागेल तो फोर्स लागेल तो कोलंबिक फोर्स असेल, इकडं टेन्शन टी असेल आणि इकडं वेट काय असेल तर याचं व्हर्टिकली डाऊनवर्ड एम जी असेल. अपवर्ड कॉम्पोनंट झाला टी कॉस थीटा आणि हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट झाला टी साइन थीटा. हे आपल्याला बेसिक कॅल्क्युलेशन माहीत आहे. तर टी साइन थीटा हे इक्विलिब्रियममध्ये हा एफ सी असेल आणि टी कॉस थीटा हा काय असेल एम जी असेल. म्हणजेच टॅन थीटा हा काय आला एफ सी अपॉन काय आहे एम जी. पुढं जेव्हा हे लिक्विडमध्ये टाकणार आहोत आपण, ह्याच्यामध्ये लिक्विडमध्ये टाकल्यानंतर काय होईल बघूया. तर दीज आर नाव इमर्स इन अ डायइलेक्ट्रिक ऑफ डेन्सिटी जी आहे ती 800 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर आहे आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 21 आहे आणि इफ द अँगल बिटवीन ऑफ द स्ट्रिंग इज रिमेन सेम, म्हणजेच जो अँगल पहिल्यांदा एअरमध्ये तयार झाला आहे तोच अँगल ह्याच्यामध्ये तयार होणार आहे. आता जेव्हा ह्याच्यामध्ये जो फोर्स आहे तो सेम आहे म्हटलेला आहे, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे अँगल रिमेन्स सेम म्हटलेला आहे. मग जेव्हा बुडवणार आहे ह्याला लिक्विडमध्ये तेव्हा जो फोर्स लागणार आहे तो एफ बरोबर काय असतो 1/4 पाय असतो. पण आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असल्यामुळं तो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा डिवाइड झाला का, तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे एफ इज इक्वल टू कुलम्ब्स लॉचा 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. हा एप्सिलॉन नॉट के होईल. म्हणजेच जो कोलंबिक फोर्स आहे तो एफ सी अपॉन के होईल. आणि ह्याला आता बॅलेन्स करायला आपल्याला इकडं टेन्शन टी आहे पण याचं वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल आणि वरचा जो फोर्स असेल तो बियॉन्ड सी फोर्स असेल ज्याला आपण व्ही रो जी असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. तर टी हा वरचा कॉम्पोनंट टी कॉस थीटा होईल आणि खालचा आडवळा कॉम्पोनंट हा टी साइन थीटा होईल. इथे कॅल्क्युलेशन केलं तर टी साइन थीटा इज इक्वल टू एफ सी डिवाइड बाय काय होईल के. आणि आता टी कॉस थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. टी कॉस थीटा हा अपवर्डला डाऊनवर्ड एम जी मायनस जो बियॉन्ड सी फोर्स आहे तो होईल आणि बियॉन्ड सी फोर्स काय होता व्ही रो जी, पण आपल्याला व्हीच्या ऐवजी एम बाय सिग्मा रो जी असं आपण लिहिणार आहे. मग आता आपल्याला काय मिळणार आहे तर टॅन थीटा मिळणार आहे. टॅन थीटा इज इक्वल टू एफ सी अपॉन एम जी हे राहील का किंवा एफ सी अपॉन एम जी एफ सी अपॉन के इंटू एम जी कॉमन आल्यानंतर 1 मायनस रो अपॉन सिग्मा हा फॉर्म्युला राहील. तर आता एफ सी अपॉन एम जीची व्हॅल्यू टॅन थीटाच आहे हे आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे किंवा याला आपण लेफ्ट साईडला कम्पेअर करू. एफ सी अपॉन एम जी इज इक्वल टू एफ सी अपॉन के इन ब्रॅकेट एम जी इन ब्रॅकेट 1 मायनस रो अपॉन सिग्मा. एफ सी कॅन्सल, एम जी कॅन्सल होईल आणि के बरोबर आपल्याला काय फॉर्म्युला मिळेल तर हा के इज इक्वल टू आपल्याला रिअरेंज केल्यानंतर सिग्मा अपॉन सिग्मा मायनस रो हा फॉर्म्युला मिळेल. सिग्मा मायनस रो. ओके, तर व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं तर के ची व्हॅल्यू 21 दिलेली आहे. ओके, सिग्मा अपॉन सिग्मा मायनस जे आहे ते फ्लुइडची डेन्सिटी ती आपल्याला 800 दिलेली आहे. मग सिग्मा आपल्याला कॅल्क्युलेट केला तर 840 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर मिळतो. तर आपण याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन करेक्ट बघणार आहोत. तर पहिल्यामधला म्हटलं द टेन्शन इन द स्ट्रिंग होल्डिंग द स्पियर्स रिमेन्स अनचेंज्ड. जर ह्याच्यामधलं टेन्शन बघितलं तर पहिल्यामधलं टेन्शन जे आहे ते कमी असणार जास्त असणार आहे आणि दुसऱ्यामधलं कमी असणार आहे. कारण की आपल्याला जो बियॉन्सी फोर्स आहे तो त्या स्ट्रिंगला वरच्या दिशेने ढकलत असेल, म्हणजे पहिला ऑप्शन इनकरेक्ट आलेला आहे. आता दुसरा ऑप्शन द इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन स्पियर्स रिमेन्स अनचेंज. जो इलेक्ट्रिक फोर्स आहे तो रिमेन्स अनचेंज असू शकणार नाही, कारण की आपल्याला तिथं जो फोर्स आहे अँगल जरी सेम राहिला तो इलेक्ट्रिक फोर्स आहे तो पहिल्यांदा एफ सी होता आणि नंतर एफ सी बाय के दुसऱ्यांदा झालेला दिसून येतो. तर ऑप्शन सी करेक्ट आलेला आहे. जी मास डेन्सिटी ऑफ स्पियर आहे ती 840 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर आलेलं आहे. म्हणजे इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा के इज इक्वल टू सिग्मा अपॉन सिग्मा मायनस रो आणि इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन
द स्पियर्स इज रेडियसेस, बरोबर FC अपॉन काय झालेला आहे तो K झालेला आहे. म्हणजे ऑप्शन C आणि D हे मल्टिपल करेक्ट आलेले आहेत. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे जाऊ आपण. क्वेश्चन जो थर्ड आहे याच्यामध्ये हा जो आहे तो ॲडव्हान्सला विचारलेला गेलेला क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे द फिगर्स बिलो डिप्लिक्ट टू सिच्युएशन इन विच टू इन्फानाइटली लॉंग स्टॅटिक लाईन चार्जेस ऑफ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह लाईन चार्ज डेन्सिटी लॅम्बडा आर केप्ट पॅरलल टू इच अदर. म्हणजे हे दोन्ही जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि पॅरलल आहेत. आता काय आहे, एक चार्ज +Q इथं ठेवलेला आहे आणि दुसरा आहे तो -Q पण मध्ये ठेवलेला आहे. द पॉईंट चार्ज आर कन्फाईन टू मूव्ह इन एक्स डायरेक्शन. म्हणजे हा जो चार्ज आहे तो एक्स डायरेक्शनला मूव्ह केलेला आहे. तर स्मॉल डिस्प्लेसमेंट देऊन इक्विलिब्रियम, तर खालच्यापैकी कोणतं करेक्ट आहे. तर पहिल्यांदा असं म्हटलेलं बोथ चार्ज विल बी कंटिन्युअसली मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ देअर डिस्प्लेसमेंट. तर पहिल्या चार्जच्या बाबतीत आपल्या लक्षात येतं हे जे लॅम्बडा आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग आता पॉझिटिव्ह इकडं आल्यानंतर पॉझिटिव्ह रिपल्शन करून परत बॅकला नेणार आहे आणि अशा पद्धतीनं ते SHM करत राहील. पण जेव्हा इथं जर राईटला बघितला तर तुम्ही जी फील्ड आहे ती फील्ड आपली काय असणार आहे, 0 असणार आहे. पण जेव्हा आपण राईटला नेऊ तेव्हा ते पॉझिटिव्हला निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार आहे. मग ह्याच्यामुळं लागलेला जो फोर्स आहे तो जास्त असेल आणि याच्यामुळं लागलेला कमी असेल. याच्या कारणानं जो दुसरा चार्ज आहे ऑप्शनमध्ये असं म्हटलं बोथ चार्ज विल बी कंटिन्यू मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ देअर डिस्प्लेसमेंट. दुसरा होतोय, पहिला होत नाही म्हणजे पहिला चुकीचा आहे. त्यानंतर त्यांनी दुसरा ऑप्शन दिलेला आहे द चार्ज Q एक्झिक्यूट्स सिम्पल SHM व्हाईल. म्हणजे जो -Q आहे तो SHM करतो पण होत नाही -Q नाही करत. तर कोणता करतो, जो चार्ज कोणता आहे +Q एक्झिक्यूट SHM करतो आणि -Q हा काय करतो इन द डायरेक्शन, तर तो अलॉंग द पॉझिटिव्ह ॲक्सिसशी मूव्ह होतो. तर हा क्वेश्चन आपल्याला समजला असेल. पहिल्यामध्ये स्टेबल इक्विलिब्रियम आहे, पहिल्यामध्ये कुठलं इक्विलिब्रियम आहे स्टेबल आणि दुसऱ्यामध्ये कोणता आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे. कसला इक्विलिब्रियम आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे. तर पुढं हा क्वेश्चन नंबर 4 बघूया. ॲडव्हान्सला विचारलेला क्वेश्चन आहे 2014 साली. तर याच्यामध्ये काय दिले 4 चार्जेस आहेत Q1, Q2, Q3 आणि Q4 हे 4 चार्जेस आहेत आणि याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे हे सेम मॅग्निट्यूडचे आहे. आर फिक्स्ड अलॉंग द एक्स ॲक्सिस. हे अलॉंग एक्स ॲक्सिसला फिक्स्ड केलेलं आहे. -2a -a +a +2a म्हणजेच इथं आपल्याला लक्षात येतं अशा पद्धतीने फिक्स केलेले आहेत. आणि जो चौथा चार्ज आहे जे वेगळा चार्ज आहे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मॅच करायचं. मग आता काय होतं आहे तर पहिल्यांदा म्हटले Q1, Q2, Q3, Q4 हे सगळे पॉझिटिव्ह आहेत, ऑल आर पॉझिटिव्ह. तर तो जो पॉईंट चार्ज आहे Q प्लसला प्लस काय करेल रिपेल करतील आणि ते कुठल्या दिशेनं मूव्ह होईल +y मूव्ह होईल. म्हणजे याचा ऑप्शन काय असेल +y ॲक्सिस असेल, बरोबर. तर याचा ऑप्शन R आलेला आहे, एचा R ऑप्शन आलेला आहे. पुढं Q1, Q2 पॉझिटिव्ह आहेत, Q1, Q2 काय आहेत पॉझिटिव्ह आहेत आणि Q3, Q4 काय आहेत Q3, Q4 काय आहेत निगेटिव्ह आहेत. मग आपल्याला याच्यावरून असं लक्षात येईल की हे जर Q1 आणि Q2 पॉझिटिव्ह असतील तर याच्यापासूनचा इथपर्यंत असणारं जे डिस्टन्स आहे आणि याच्यापासूनचं इथपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे ते आपल्याला काय आहेत तर सेम आहे. मग तो चार्ज जो आहे तर तो एक्स दिशेनं मूव्ह होईल, पॉझिटिव्ह एक्स दिशेनं मूव्ह होईल. नंतर Q1 आणि Q4 पॉझिटिव्ह आहेत. Q1 आणि शेवटचा कोणता आहे Q4 हे पॉझिटिव्ह आहेत आणि Q2 आणि Q3 हे काय आहेत निगेटिव्ह. पण आता लक्षात घ्या या निगेटिव्हमुळं तो कुठल्या दिशेला ओढला जाईल खालच्या दिशेने, कारण की अंतर कमी आहे. Q2 आणि Q3चं हे अंतर कमी आहे त्यामुळे तो खालच्या दिशेनं ओढला जाईल म्हणजेच -y ओढला जाईल. नंतर Q1, Q3 पॉझिटिव्ह आहेत, Q1, Q3 पॉझिटिव्ह आहेत आणि Q2, Q4 काय आहेत निगेटिव्ह आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे
ते -xनं ओढलं जाईल. लक्षात येते आपल्या हा जो आहे तो -xनं ओढला जाईल. मग ह्या लिस्टमध्ये आपण मॅच करून याचा ॲन्सर देऊ शकतो. तर प्लस प्लस रिपल्शन असतं आणि हे रिपल्शन डिस्टन्सवर डिपेंडंट असतं. जेवढं जास्त डिस्टन्स तेवढं म्हणजे फोर्स तो कमी लागणार आहे, कारण की इन्व्हर्स स्क्वेअर लॉ तो ऑबे करतो. पुढं न्यूमरिकल टाईपचा हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, क्वेश्चन नंबर 5. तर हा 2011 साली विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला याच्यामध्ये असं दिसून येतं की 4 चार्जेस आहेत, क्यू प्लस क्यू प्लस क्यू प्लस क्यू, आणि हे कुठले आहेत तर कॉर्नरवर आहेत आणि यांच्या प्रत्येकाच्या साईड्स काय आहेत तर ए आहे. तर जो सरफेस टेन्शनमुळे सो फिल्मवर असणार आहे, सरफेस टेन्शन म्हणजे टीची किंमत काय दिलेली आहे त्यांनी गॅमा दिलेली, टी इज इक्वल टू काय दिलेलं आहे गॅमा दिलेलं आहे. द सिस्टीम ऑफ द चार्ज इन प्लेनार फिल्म इक्विलिब्रियम. आता कोणताही जर आपण कॉर्नर तर याच्यावर लागणारा फोर्स लक्षात घ्या. इकडून जर लागणारा फोर्स आपण काय म्हणलो एफ म्हणलो, इकडून लागणारा एफ म्हणलो, या दोघांमुळे रिझल्टंट काय येणार आहे √2f येणार आहे. म्हणजेच हा एफ काय असणार आहे तर की Q² अपॉन काय असणार A². पण जो या दिशेनं लागलेला फोर्स आहे तो आपला किती असणार आहे प्लस Q² अपॉन जे डिस्टन्स आहे A √2 असणार आहे, म्हणजेच A² × 2 आला. म्हणजेच आपल्याला जो एफ नेट आहे तो बॅलेन्स कशा केलेला आहे तर जो फोर्स आपण बाहेर काढला एफची किंमत टाकली याच्यामध्ये तर KQ² अपॉन A² हा कॉमन आउट निघाला आणि ब्रॅकेटमध्ये उरलं √2 + 1/2 ही व्हॅल्यू आपल्याला कॉमन आउट मिळाली. मग आपल्याला हे जो K इंटू म्हणजे जो आपण काय करणार आहे Q² अपॉन A² हा जो आहे तो K आणि ब्रॅकेटमध्ये √2 + 1/2. ओके, तर ह्याला कोणी बॅलन्स केलेला आहे तर सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमध्ये काय असतं टी बरोबर F/L असतं आणि F बरोबर TL आलं. पण टीची जी किंमत दिलेली आहे ती आपल्याला गॅमा दिलेली आहे आणि साईड लेंथ आहे ती काय आपल्याला A आहे. मग हेच याला बॅलन्स करणार आहे म्हणजेच गॅमा इंटू A. आता जर आपल्याला लक्षात आलं हा जो ब्रॅकेट आहे तो आपण कॉन्स्टंट K म्हणला, Q² आणि हा A² डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच काय झाला A³ झाला आणि इकडं आपल्याला डिवाइड काय आलं गॅमा. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे A इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट, म्हणजे टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड. म्हणजे ब्रॅकेटची व्हॅल्यू काय झाली K हा कॉन्स्टंटच आहे आणि इथं Q² अपॉन गॅमा रेस्ट टू काय झालं 1/3 आणि हेच आपल्याला 1/n रूपात दिलेलं आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू ही काय असणार आहे, n ची व्हॅल्यू काय असणार आहे 3 असणार आहे. हे याचं आलं ॲन्सर. तर याच्यासाठी आपल्याला फ्लुइड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड येणं गरजेचं आहे. तर याचा ॲन्सर आपल्याला 3 आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघू. तर हा क्वेश्चन नंबर 6 ॲडव्हान्स 2010ला विचारलेला आहे. आपल्याला एक टायनी स्पेरिकल ऑइल ड्रॉप कॅरिंग चार्ज क्यू इज बॅलन्स्ड इन स्टील एअर विथ अ वर्टिकल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. जी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ई ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती 81.5 π/7 × 10⁵ व्होल्ट/मीटर, म्हणजे ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. इलेक्ट्रिक फील्ड जी दिलेली आहे ती ई आहे. आता त्याच्यानंतर जो स्विच ऑफ केलेला आहे आणि ऑब्झर्व्ड फॉल टू टर्मिनल व्हेलॉसिटी, ही टर्मिनल व्हेलॉसिटी VT दिलेली आहे. VT बरोबर 2 × 10⁻³ मीटर/सेकंड दिलेली आहे. आणि नंतर आपल्याला जी ची व्हॅल्यू 9.8 विस्कॉसिटी ऑफ द एअर, म्हणजे एअरमधली जी विस्कॉसिटी आहे ईटा त्याची व्हॅल्यू 1.8 × 10⁻⁵ ही व्हॅल्यू दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ ऑइल, आता डेन्सिटी ऑफ ऑइल 900 SI मध्ये दिली आहे. तर टर्मिनल व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की टर्मिनल व्हेलॉसिटी VT इज इक्वल टू 2/9 R² इन ब्रॅकेट सिग्मा मायनस रो इंटू G अपॉन काय आहे ईटा. आता इथं R² आपल्याला ह्याच्यावरून कॅल्क्युलेट करता येईल, कारण की VT जो दिला आहे टर्मिनल व्हेलॉसिटी ही 2 × 10⁻³ इकडं 2/9 R² सिग्मा मायनस रो. सिग्मा ही जी फ्लुइडची डेन्सिटी आहे सिग्मा ती बॉडीची ऑब्जेक्टची ती 900 - 0 झाली. जी आपल्याला इथं 9.8 घ्यायला सांगितलेलं आहे
आणि अपॉन इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जी आहे ती विस्कॉसिटी ऑफ द एअर ते 1.8 इंटू 10⁻⁵. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला असं दिसून येतं 2 काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. आणि इथं 9ला 9 कॅन्सल होतं आहे म्हणजे इथे 100 होतं आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेशन बाकीचा भाग करायचा आहे. तर पुढचं बघत असताना r² म्हणजे हे डिवाइड आहे ते तिकडं मल्टिप्लाय होईल 10⁻³ इंटू 10⁻⁵ इंटू 1.8. इकडं डिवाइड झालं काय तर 100 म्हणजे 10⁻² आणि हे 9.8. ओके. तर हे आपण जर कॅल्क्युलेशन केलं याच्यामध्ये अजून कोणती व्हॅल्यू राहिलेली आहे का, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जवळपास 10⁻⁵ -3 -8 आणि हे -10 10⁻10 आणि 18चं निम्म 9 झालं आणि हे झालं 49 म्हणजे 9.0. म्हणजे थोडक्यात आपण 2 घरं पलीकडे सारखी 18चं निम्म 9 98चं निम्म 49 आणि हे r² म्हणजे r थोडक्यात किती आलं 3/7 3/7 इंटू 10⁻⁵ स्क्वेअर रूट घेतल्यानं. आणि ह्या आरचा वापर आपल्याला कुठं करायचा आहे, मिल्कन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. म्हणजे जो कोलंबिक फोर्स आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं बॅलन्स केलं आहे. कोलंबिक फोर्स F बरोबर QA असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा mg असतो. यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच जो चार्ज आहे तो मिळून जाईल Q बरोबर mg/e. मास काय असतं, मास असतं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम असतो 4/3 πr³ आणि हे झालं g आणि अपॉन काय e. तर डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे ती डेन्सिटी जी डेन्सिटी आहे ती 900 आहे, 900 किलोग्रॅम. आणि नंतर 4/3 पाय म्हणजे आपण इथं 22/7 लिहूया. r³ आपल्याला दिलेलंच आहे 3 त्रिक 9 त्रिक 27 आणि 7 × 7 × 7 म्हणजे r³ आणि 10⁻⁵ म्हणजे 10⁻⁻15 आलेला आहे. g जो आहे तो आपण 9.8 घेऊया. चला अपॉन e ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती 81/7 पाय आणि इंटू 10⁻⁵. आता हे जर कॅल्क्युलेशन बघायला गेला तर 27 × 27 त्रिक 81. परत हे 7 डिनॉमिनेटरमधलं एक कॅन्सल झालेलं आहे. परत ह्या 22/7ला 22/7 कॅन्सल झालं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याचा ॲन्सर 8 इंटू 10⁻⁻19 कुलॉम हे येऊन जातं आहे. हा जो चार्ज आहे तो. ओके. तर हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून बघा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 7. या क्वेश्चन नंबर 7मध्ये 3 कॉन्सेंट्रिक मेटॅलिक स्पेअर्स आहेत आणि याचे शेल्सच्या रेडियस म्हणजे कॉन्सेंट्रिक म्हणजे त्यांचा सेंटर कॉन्स्टंट आहे आणि याची पहिल्याची रेडियस r आहे. आता दुसरा जो आहे तो त्याची रेडियस किती आहे 2r आणि तिसरा जो आहे तो तिसऱ्याची रेडियस किती आलेली आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं 3 आहे. आता मी सर्कल्स हातानंच ड्रॉ केलेले आहेत त्यामुळे ते वाकडे तिकडे आलेले असू शकतात. पण यांनी काय म्हटलेलं आहे, इट इज फाउंड दॅट द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन द आउटर सरफेस ऑफ द शेल्स आर इक्वल. म्हणजे यांची सरफेस डेन्सिटी σ1 बरोबर σ2 बरोबर σ3 ही काय आहे इक्वल आहे. मग आता ही सिग्मा इक्वल आहे याचा अर्थ लक्षात घ्या तर त्यांचा रेशो Q1 Q2 Q3 सिग्मा बरोबर सगळ्यांना माहीत आहे Q बाय काय असतं सरफेस चार्जेस Q/A आणि Q एरिया काय असतो तर एरिया 4πr² असतो. हा जनरल फॉर्म्युला झाला. आता जेव्हा आपण आतल्या शेलवर कोणता चार्ज देणार आहे Q देणार आहे. समजा Q1 दिला तर ह्याच्या दुसऱ्याच्या आत -Q1 इंड्यूस्ड होईल आणि बाहेरच्या साईडला +Q1 आणि ह्याच्यावर चार्ज कोणता असेल Q2. तर अशा पद्धतीनं पहिल्यावर जर चार्ज Q1 असेल तर दुसऱ्यावर चार्ज Q1 + Q2 होईल आणि तिसऱ्यावर चार्ज Q1 + Q2 + Q3 हे इंडक्शनमुळे होईल. पण हा जो एरिया आहे हा आता σ = Q/A. ए म्हणजे काय असतो 4πr² हा बरोबर असेल 4π r ची व्हॅल्यू आता झाली 2r कारण की दुसरा आहे तो आणि इथं 4π3r होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला r² कॅन्सल 4π कॅन्सल म्हणजेच Q1/1
इज इक्वल टू Q1 प्लस Q2 अपॉन हे जर 2चा वर्ग 4 एक्स्ट्रा राहिलेला आहे आणि इथं Q1 प्लस Q2 प्लस Q3 अपॉन किती आलेलं आहे 3चा वर्ग 9. आता हे जर आपण रेशो जर काढायचं राहिलं Q1 Q2 आणि Q3चा Q1 जर 1 घेतला तर इथं Q1 आणि Q2ची बेरीज 4 येते म्हणजेच हे 3 असणार आहे आणि ह्यात 3 मायनस केल्यानंतर 9मधून हे दोघांचं 4 मायनस केलं तर आपल्याला 5 म्हणजेच Q1 Q2 Q3चा रेशो 1:5 आपल्याला 8 भेटणार आहे. 1:3:5 भेटणार. ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे याचं. हे याचं सोल्युशन आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे. याच्यामधला आता लास्टचा क्वेश्चन आहे JEE ॲडव्हान्स 2007. कन्सिडर अ न्यूट्रल कंडक्टिंग स्पियर. एक न्यूट्रल कंडक्टिंग स्पियर आहे हा, म्हणजे याच्यात जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह, जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह, जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह. अ पॉझिटिव्ह चार्ज इज प्लेस्ड आउटसाइड द स्पियर. म्हणजे एक जर तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज इकडं प्लेस केला तर तेव्हा काय होईल असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण पॉझिटिव्ह चार्ज ठेवू तेव्हा काय होतं आहे हे बघूया. तर समजा मी याच्या शेजारी जर पॉझिटिव्ह चार्ज आणला तर आत काय होणार आहे, जवळपास ह्याच्या निगेटिव्ह येणार आहे आणि इकडं काय होणार आहे, पॉझिटिव्ह जाणार आहे. मग त्यांनी काय म्हटलं तर नेट चार्ज ऑन द स्पियरवरचा नेट चार्ज काय असणार आहे, तर न्यूट्रल प्लस मायनस 0च असणार आहे. पण लक्षात घ्या हे निगेटिव्ह या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल आणि हे पॉझिटिव्हला रिपल्शन करेल. पण हे डिस्टन्स जास्त असल्या कारणानं हा चार्ज किंवा हा पॉईंट अट्रॅक्ट करेल, न्यूट्रल बॉडीसुद्धा अट्रॅक्ट करू शकते. मग आता याचा ॲन्सर आपल्याला हा क्वेश्चन साधा सोपा विचारलेला आहे. याचा ॲन्सर काय असणार आहे तर 0 हे याचा ॲन्सर असणार आहे. साधा सोपा क्वेश्चन आहे हा. अशा पद्धतीनं आपण जो पहिला पॉईंट होता तो कव्हर केला. त्याच्यानंतर आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा दुसरा पॉईंट कव्हर करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं सांगणार नाही, कारण की ॲडव्हान्सची तयारी करणारे विद्यार्थी त्यांना ही गोष्ट सांगावीच लागणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.